ओम नमः शिवाय. धर्माचे आचरण कसे करावे? महादेव म्हणाले, हे देवेश्वरी, मी विद्वान श्रेष्ठ भक्तांसाठी वर्णन करतो. त्रिकाल स्नान करणे, अग्निहोत्र करणे, शिवलिंगाचे विधिवत पूजन करणे, दान देणे, ईश्वरावर निस्वार्थ प्रेम करणे, दयाभाव ठेवणे, खरे बोलणे, संतुष्ट राहणे, आस्तिकता असणे, हिंसा न करणे, लज्जा बाळगणे, श्रद्धा असणे, अध्ययन करणे, योगसाधना करणे, अध्यापन करणे, प्रवचन करणे, ब्रह्मचर्य पाळणे, उपदेश श्रवण करणे, तपश्चर्या करणे, क्षमा करणे, अंतर्बाह्य शुचिता, यज्ञोपवीत धारण करणे, निषिद्ध वस्तूंचे सेवन न करणे, रुद्राक्ष माळा घालणे, क्षमा, शांती, संतोष, सत्य, अस्तेय या धर्माचे पालन करणे, हे जो करतो त्याला ब्रह्म जाणता येते. सर्वांचे रक्षण करणे, दुष्ट, हिंस्र, श्वापद आणि दुराचारी लोकांचे दमन करणे, सेवेचे संरक्षण करणे, शस्त्र धारण करणे, भस्म धारण करणे, गायीचे पालन, व्यापार, शेती करणे आणि सर्वांची सेवा करणे आवश्यक आहे. नैतिकता सेवेतून प्रकट झाली पाहिजे. माझ्या कृपाप्रसादाने विशुद्ध झालेल्या विवेकी पुरुषांना माझ्या स्वरूपाचे ज्ञान होते. मग कर्तव्य, अकर्तव्य असा कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध राहत नाही. ते माझ्या भक्ताच्या हितासाठी मनुष्यभावाचा आश्रय घेऊन भूतलावर वास करतात. त्यांना रुद्र लोकातून आलेले रुद्र समजले पाहिजे. ज्या पुरुषांचे माझ्यावर प्रेम आहे त्यांना पूर्वी कधी न अनुभवलेल्या गोष्टींचे ज्ञान होते. ज्याला गुणातीत पराची अपेक्षा आहे त्याने अशुद्ध बुद्धी, ऐश्वर्याची अपेक्षा, प्राकृत पुरुषार्थ आणि गुणांची इष्टता याचा त्याग करावा. ज्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्याच्यासाठी कोणत्याही उपायाने माझ्यामध्ये चित्त लावावे. हेच महत्त्वाचे साधन आहे. ज्ञान, ज्ञेय जाणण्यास योग्य, अनुष्ठेय, अनुष्ठान करण्यास योग्य, अधिकार, साधन आणि साध्य या 6 अर्थांचा संक्षिप्त संग्रह आहे. या षडार्थ संग्रहाच्या ज्ञानाने मनुष्य सर्वज्ञ होतो. जो शिवभक्तीने युक्त आहे, शिवज्ञानामृताने तृप्त आहे, त्याच्यासाठी आतले आणि बाहेरचे असे कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही. ज्ञानाने ज्ञेयाचा साक्षात्कार करून मग त्या साधनभूत ज्ञानाचाही त्याग करावा. जर चित्त शिवजींच्या ठिकाणी एकाग्र होत नसेल तर मग कर्म करून काय लाभ होणार? मानवाने कोणत्याही उपायाने आपले चित्त शिवजींमध्येच लावले पाहिजे. ज्याचे चित्त शिवजींमध्ये स्थिर आहे, त्याची बुद्धी स्थिर आहे, त्या सत्पुरुषांना इहलोकी व परलोकी परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून या लोकी ओम नमः शिवाय या मंत्राने सर्व सिद्धी प्राप्त होतात. या मंत्राचा सदैव जप करावा. ओम नमः शिवाय मंत्राचा महिमा. श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले, हे मुने, तू महाज्ञानी आहेस, ज्ञानाचा अथांग सागर आहेस. मी तुझ्या मुखातून पंचाक्षर मंत्राचे महात्म्य ऐकू इच्छितो. उपमन्यू म्हणाले, प्रणवासहित असलेल्या पंचाक्षर मंत्राला षडक्षर मंत्र म्हणतात. ओम नमः शिवाय हाच तो मंत्र आहे. वेद आणि शैवशास्त्रात या मंत्राला सर्वश्रेष्ठ मानले आहे. हा आदिमंत्र आहे, सर्व विद्येचे बीज आहे. ओम मध्ये सर्व करते, सर्व व्यापी, तेजस्वी आणि गुणातीत असलेले शिवप्रभू नित्य स्थिर आहेत. ओम नमः शिवाय या मंत्रात शिवजी वाच्यवाचक भावाने स्वभावताच विराजमान आहेत. शिवजींचा आश्रय न घेतल्याने संसारी जीवांना अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागते. शिवजी भवसागरातून उद्धार करणारे आहेत. ते आदी, मध्य, अंतरहित आहेत. हा मंत्र शिवजींचे स्वरूप आहे. षडाक्षर मंत्रात 6 अंगसहित सर्व वेदशास्त्रे विद्यमान आहेत. 7 कोटी महामंत्र आणि अनेक उपमंत्र आहेत. तरी षडाक्षर मंत्र त्याहून भिन्न आहे. सर्वज्ञ शिवजींनी जो विमल षडाक्षर मंत्र निर्माण केला त्याच्यासारखा अन्य मंत्र कोणताही नाही. ज्याच्या हृदयात ओम नमः शिवाय हा षडाक्षर मंत्र नित्य स्थित आहे त्याला बहुसंख्य मंत्रांची आणि विस्तृत शास्त्रांची आवश्यकता नाही. जो पंचाक्षर मंत्राचा जप करतो त्याचे जीवन सफल होते. पंचाक्षर मंत्राने शिवपार्वतीचे स्मरण. देवी म्हणाली, महेश्वर, कलियुगात पापांचा अंधकार वाढेल, तरी अशा परिस्थितीत भक्त कोणत्या उपायाने मुक्त होतील? महेश्वर म्हणाले, जे मानव पंचाक्षर मंत्राचा आश्रय घेऊन माझी प्रेमाने भक्ती करतील ते संसार बंधनातून मुक्त होतील. कोणीही कितीही पतित असला तर या मंत्राने त्याचा उद्धार होईल. मनुष्य बद्ध असो वा मुक्त असो, जो पंचाक्षर मंत्राने माझे पूजन करतो तो भवसागरातून सुटतो. कोणीही शुद्ध अंतःकरणाने भक्तिभावाने माझ्या
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो तो अंतर्बाह्य आनंदी होतो. या मंत्राच्या आधारावर सर्व विश्व टिकून आहे. प्रलयानंतर ज्यावेळी सृष्टी निर्माण झाली त्यावेळी देव, दानव आणि मानव यांना मंत्र सांगितल्यावर या सृष्टीचा विस्तार होऊ लागला. या मंत्रातील सर्व अक्षरे बीजरूप आहेत. या मंत्राची साधकाने कायिक, वाचिक, मानसिक भेदाने आपल्या दोघांचे पूजन करावे. ओम नमः शिवाय या मंत्राने शिव व पार्वती या दोघांचे पूजन होते. तरी मनोभावे हा मंत्र जपावा. जय जय रघुवीर समर्थ.